हॅलो स्टुडंट, आपण मागचा जो चॅप्टर बघितला अँगल अँड इट्स मेजरमेंट, त्या चॅप्टरमध्ये थोडंसं आपण डिग्री टू रेडियन्स कन्वर्शन, रेडियन्स टू डिग्री कन्वर्शन, तसंच डिग्री टू मिनिट्स, मिनिट्स टू सेकंड ह्याचं कन्वर्शन बघितलं होतं. आता हा जो चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्री, हा नेक्स्ट चॅप्टर आहे आपला आणि हा अतिशय महत्त्वाचा आहे. ट्रिग्नोमेट्री पार्ट 1 हा सेकंड चॅप्टर आहे आणि ट्रिग्नोमेट्री पार्ट सेकंड हा थर्ड चॅप्टर आहे. हा सेकंड आणि थर्ड जर चॅप्टर तुम्हाला जमला तर 12वी मधला किंवा 11वी मधल्या बऱ्याच कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित जमतील. त्यामुळे काळजीपूर्वक हे दोन्ही चॅप्टर व्यवस्थितच करायचे आणि मॅक्झिमम जेव्हा मी तुम्हाला शिकवतेय, सांगतेय काहीतरी, तेव्हा ते लक्ष देऊन नीट ऐकायचं, लिहून पण काढायचं, नोट्स पण काढायचा, प्लस तुमच्या पुस्तक आहे सगळ्यांकडे, ते पुस्तकांमधल्या पण कन्सेप्ट वाचून घ्यायच्या. आता ह्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये बराच पार्ट हा तुम्हाला झालेला पण आहे. म्हणजे हा चॅप्टर जो आता आपण पहिला बघणार आहोत ट्रिग्नोमेट्री फर्स्ट, हा चॅप्टर जो आहे त्याच्यामधला बराच पार्ट तुम्हाला या अगोदर झालेला आहे. मी मागच्या तासाला तुम्हाला सांगितलं होतं की थोडंसं 10वीचं वाचून ठेवा. आपल्याला रेशोज माहिती आहेत ट्रिग्नोमेट्रीचे. ट्रिग्नोमेट्रीचे रेशोज कुठले कुठले? टोटल 6 रेशोज आहेत. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. हे जे 6 रेशोज आहेत ते एकमेकांचे रेशोज फॉर्म आहेत आणि रेशोज फॉर्म असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? ट्रिग्नोमेट्रिक रेशो. आणि आतापर्यंतची जी तुम्ही ट्रिग्नोमेट्री शिकलेला आहात ती ट्रिग्नोमेट्री रिलेटेड टू ट्रायंगल आहे. म्हणजेच आणि त्यातल्या त्यात पण तुम्ही कसा घेतला तो राईट अँगल ट्रायंगलनी शिकलेला आहात. बऱ्यापैकी तो राईट अँगल ट्रायंगलनी शिकलेला आहे. पण ट्रिग्नोमेट्री फक्त राईट अँगल ट्रायंगलशी रिलेटेड आहे का? तर अजिबात नाही. ट्रिग्नोमेट्रीची सुरुवात राईट अँगल ट्रायंगलनी झाली आहे, पण ट्रिग्नोमेट्री नंतर एक्सपांड केली गेली आहे. एनी अँगल, एनी ट्रायंगल असं पण ट्रिग्नोमेट्री आपल्याला घेता येते. तसंच आता आपल्याला बघायची ती सर्कलशी रिलेटेड ट्रिग्नोमेट्री. आणि नुसतं ट्रिग्नोमेट्री नाही, त्याचे फंक्शन्स पण बघायचे, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. जेव्हा तुम्ही साइन थिटा लिहितात त्याला आता आपण फंक्शन्स म्हणणार आहोत आणि ती फंक्शनची व्हॅल्यू रिलेटेड टू सर्कल असणार आहे. आणि म्हणूनच त्याची जी सुरुवात आहे ती तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही हा ABC हा जर ट्रायंगल सपोज केला एक राईट अँगल ट्रायंगल आणि कुठल्याही अँगल आपण बी साठी सपोज करूया, आयदर तुम्ही ए साठी किंवा बी साठी कॅल्क्युलेशन करू शकता. अँगल बी च्या ठिकाणी जर हा अँगल मी थिटा सपोज केला तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही साइन थिटा कसं लिहितात? साइन थिटा लिहिताना तुम्हाला व्हॅल्यू लिहिली जाते अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड जी आहे AC अपॉन हायपोटेनियस जो आहे तो AB च्या फॉर्म मध्ये. सिमिलर वेनी कॉस थिटा जो लिहिला जातो तो कसा लिहिला जातो? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. सो ऍडजसंट साइड मग तुम्ही BC च्या फॉर्म मध्ये लिहा अपॉन हायपोटेनियस जो आहे तो AB च्या फॉर्म मध्ये. या पद्धतीने तुम्ही ह्या टर्म, आणि बेसिक ह्या दोनच टर्म्स आहेत, साइन आणि कॉस, ह्या बेसिक दोनच टर्म्स आहेत. आणि नंतरचे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज येतात ते एकमेकांचे रेशोज फॉर्म आहे. जसं टॅन थिटा जर मी घेतला तर टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, किंवा त्याला आपण म्हटलं होतं अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. या पद्धतीने सुद्धा तुम्ही पाठ केलं असेल. ज्या पद्धतीने शिकला असेल त्या पद्धतीने, पण ही गोष्ट लक्षात ठेवायची की टॅन इज द रेशो ऑफ साइन अँड कॉस. सो हे जे टर्म्स आहेत रेशो फॉर्म मध्ये आहे. साइन अपॉन कॉस आपण जेव्हा घेतो तेव्हा टॅनचा रेशो तयार होतो. त्याच्या उलटा जर कॉस अपॉन साइन घेतला तर रेशो कुठला तयार होईल? मग कॉट थिटा. सो कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. या पद्धतीने नंतरची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपली सेक थिटाची आहे आणि सेक इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस. सेक इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस. म्हणजे सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा अशा फॉर्म मध्ये आपण ती टर्म इंडिकेट करतो. तसंच कोसेक इज द रेसिप्रोकल ऑफ साइन, म्हणजेच 1 अपॉन साइन थिटा. यावेळी तुम्ही जी ट्रिग्नोमेट्री बघितली ती अशीच होती. याच पद्धतीने व्हॅल्यूज ज्या होत्या त्या इंटरप्रेट करत गेल्या होत्या. पण मगाशी जसं मी सांगितलं की आत्ताची जी ट्रिग्नोमेट्री आहे ती सर्कलशी रिलेटेड आहे आणि सर्कलमध्ये 2
प्रकार दिलेले आहेत. मग कुठल्या प्रकारे ट्रिग्नोमेट्री एक्सप्रेस करायची, कुठल्या प्रकारे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण रिप्रेझेंट करायचं, तर ते आपण वन बाय वन बघूया. पहिल्यांदा एक सर्कल आपण कन्सिडर करूया ज्याची रेडियस इन जनरल आर असेल. अशा रेडियस मध्ये एक गोष्ट कॉमन ठेवायची की तो त्याचा जो सेंटर आहे, सर्कलचा जो सेंटर आहे तो नेहमी ओरिजिनच असला पाहिजे. त्या सर्कलला म्हटलं जातं स्टँडर्ड सर्कल, ज्याचा ओरिजिन हाच त्याचा सेंटर असेल. अशा सर्कलला म्हणायचं स्टँडर्ड सर्कल. स्टँडर्ड सर्कल. आणि जेव्हा मी म्हणते स्टँडर्ड युनिट सर्कल, दुसरा प्रकार आहे स्टँडर्ड युनिट, हा शब्द येतो. स्टँडर्ड युनिट सर्कल, त्या केसमध्ये कंपल्सरी लक्षात ठेवायचं रेडियसची व्हॅल्यू 1च असली पाहिजे. युनिट याचा अर्थ 1. आणि म्हणूनच स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये जी रेडियस आहे ती रेडियस 1 येते. स्टँडर्ड सर्कल कधी म्हणणार? एकच कंडिशन, रेडियस किती का असेना, एकच कंडिशन काय आहे की ज्याचा सेंटर किती आहे, ओरिजिन आहे. हाच त्याचा पहिली कंडिशन आहे. आता ह्याच्यामध्ये दोन शब्द आहे. स्टँडर्ड युनिट म्हणजे ह्याच्यामध्ये सेंटर हा त्याचा ओरिजिनच राहणार आहे आणि रेडियस ती 1 युनिट म्हणजेच 1 असणार आहे. हा एक सर्कल ज्याची रेडियस कंपल्सरी किती असेल, 1. अशा पद्धतीने दोन टर्म्स लक्षात घ्यायच्या. आणि ह्या दोन्ही टर्म साठी मी आता ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज कशा लिहायच्या आहेत, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसे एक्सप्रेस करायचे आहेत हे सांगणार आहे. एक लक्षात आलं की हे दुसरं लगेच लक्षात येईल, म्हणजे फार काही अवघड नाही आहे ह्याच्यामध्ये. पहिली टर्म व्यवस्थित बघा, दुसरी टर्म ऑटोमॅटिक लक्षात येईल. हे मी नंतर सांगते, तुम्हाला आता खोडून टाकते कारण मला हे एक्सप्लेन करायला थोडीशी जागा लागेल. हा जो स्टँडर्ड सर्कल आहे त्याचा सेंटर ओरिजिन आहे. आणि आता त्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर कुठेही एक पॉइंट P सपोज करायचा. आता तो सपोज करताना मी पहिल्या क्वाड्रंट मध्ये सपोज करते कारण हे समजणं मग सोपं जातं. P हा जो क्वाड्रंट पहिला पॉइंट आहे तो पहिल्या क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे त्याचे जे कॉर्डिनेट्स आहेत ते कॉर्डिनेट्स आपल्याला लिहिता येतात एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये. याचा अर्थ जर एक्स ही जर व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू इथून येईल आणि वाय व्हॅल्यू इथून येईल. पण ह्याला आपण एक्स पहिल्यांदा सपोज करूया आणि हा जो रेडियस आहे तो रेडियस इंडिकेट करूया आर या लेटरने. हा इथे जर तयार होतोय तो तुम्हाला दिसतोय एक राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. आणि हे नेहमीच करत असताना एक्स ऍक्सिस जे आहे त्याच्यावरच परपेंडिक्युलर ड्रॉन करायचा. म्हणजे हा जो P आहे तो P पासून परपेंडिक्युलर ड्रॉन करताना तो कधीच वाय वर करायचा नाही, नेहमी तो एक्स ऍक्सिस वर. मग तो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असू दे किंवा निगेटिव्ह बाजू जी आहे ती पण असू दे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सेकंड क्वाड्रंट मध्ये सपोज केला तो, म्हणजे हा P जर इथे सपोज केला तर आता परपेंडिक्युलर ड्रॉन होताना तो एक्स ऍक्सिस वरच ड्रॉन होईल आणि ही जी व्हॅल्यू आहे ती रेडियस आरनीच इंडिकेट केली जाईल. हे लक्षात घ्यायचं की परपेंडिक्युलर नेहमी एक्स ऍक्सिस वरच ड्रॉन करायचा, ही कंडिशन. आता ह्या कंडिशन नुसार आपल्याला व्हॅल्यूज पण लिहिता येतात. जशी मी इथे पहिली व्हॅल्यू लिहिली, इथून इतकं अंतर किती असेल त्याचं एक्स कोऑर्डिनेटची जी व्हॅल्यू असेल तेवढंच अंतर असेल. हा पॅरलल टू वाय असल्यामुळे हा जो आहे आपण नाव देऊया, ह्याला ओ करूया आणि ह्याला ए करूयात वाटल्यास. सो हा जो TA पार्ट आहे त्याची लेंथ किती येईल, वाय ऍक्सिसला तो पॅरलल असल्यामुळे ही जी लेंथ आहे तेवढीच त्याची लेंथ येईल. आणि त्याच्यानुसार हा जो अँगल आहे तो परत एकदा मी थिटाने इंडिकेट करते. हा अँगल थिटाचं विथ रिस्पेक्टिव्ह क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन घ्यायचं कारण आपल्याला पॉझिटिव्ह आता समजून घ्यायचं आहे. सो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन त्याची व्हॅल्यू जी आहे ती घ्यायची, म्हणजे डायरेक्टेड अँगल आपण सपोज केलेला आहे. आता ह्या डायरेक्टेड अँगल मध्ये जो अँगल थिटा आहे त्याच्या रिस्पेक्टिव्हली सगळी ट्रिग्नोमेट्री लिहून काढायची. सो ट्रिग्नोमेट्रीची पहिली व्हॅल्यू कशी येईल, साइन थिटा. आपली डेफिनेशन काय सांगते आपल्याला, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. सो अपोजिट साइडची व्हॅल्यू काय आहे, व्हॅल्यू लिहायची आता वाय अपॉन हायपोटेनियस आहे त्याचा आरच्या फॉर्म मध्ये. तसंच कॉस थिटा लिहिता येईल आता आपल्याला ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस, सो एक्स अपॉन आर. आणि मला वाटतं ह्या व्हॅल्यूज तुम्ही
10वीत सुद्धा बघितल्यात, पण रिलेटेड टू एक्स वाय ज्या टर्म्स आहेत त्या राईट अँगल ट्रायंगलशीच रिलेटेड बघितल्यात. आता मात्र तो आपण कशा घेतलाय, सर्कलशी रिलेटेड ती ट्रिग्नोमेट्री व्हॅरी केली आहे. सिमिलर वेनी टॅन जर मला कॅल्क्युलेट करायचा झाला तर टॅनची व्हॅल्यू कशी सांगता येईल, वाय अपॉन एक्स. वाय अपॉन एक्स हेही घेतलंय तुम्ही. कॉट थिटा इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ टॅन म्हणायचं पण असं आणि लिहायचं पण त्या पद्धतीने. रेसिप्रोकल ऑफ टॅन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ह्या टर्मला उलट करायचं, एक्स अपॉन वायच्या फॉर्म मध्ये. नेक्स्ट सेक थिटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस. सो कॉसची रेसिप्रोकल व्हॅल्यू घ्या आर अपॉन एक्स. कोसेक थिटाची व्हॅल्यू येईल रेसिप्रोकल ऑफ साइन म्हणजेच व्हॅल्यू येईल आर अपॉन वायच्या फॉर्म मध्ये. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ज्या आहेत त्याला आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये कन्व्हर्ट करायचं, ह्याला म्हणायचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. हे जे फंक्शन्स आहेत टोटल जरी 6 असले तरी मेन 2च आहेत, साइन आणि कॉस. आणि ह्या रेशोज वरून, साइन आणि कॉसच्या रेशोज वरून उरलेले जे रेशोज आहेत ते ऑटोमॅटिक लिहिता येतात. तसंच तुम्ही फंडामेंटल आयडेंटिटीची सुद्धा टर्म बघितली, ह्या रेशोज मध्ये कॉम्बिनेशन सुद्धा आहे आणि ते फंडामेंटल आयडेंटिटी म्हणून तुम्हाला मागच्या वर्षी फॉर्म्युला झालेला आहे. तो फॉर्म्युला कसा सांगतो आपल्याला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. फंडामेंटल आयडेंटिटीची ही पहिली टर्म तुम्ही बघितलेली आहे. तशीच दुसरी टर्म बघितली आहे तुम्ही 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तसंच तिसरी टर्म तुम्ही बघितलेली आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आणि हे कॉम्बिनेशन नेहमी लक्षात ठेवायचं. साइनचं कॉसचं एकमेकांशी कॉम्बिनेशन आहे, टॅनचं आणि सेकचं एकमेकांशी कॉम्बिनेशन आहे, कॉट आणि कोसेक एकमेकांशी कॉम्बिनेशनच्या फॉर्म मध्ये असतं. यातल्या जर एक टर्म दिली असेल, फॉर एक्झाम्पल साइन जर गिवन असेल तुम्हाला, तर कॉस कॅल्क्युलेट करता येतो आणि तो कॅल्क्युलेट कसा करायचा, ही टर्म इकडे शिफ्ट करायची, ह्या टर्मची व्हॅल्यू कशी होईल, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आणि ह्या टर्मला आपल्याला माहिती असल्यामुळे त्या व्हॅल्यूज तिथे सबस्टिट्यूट करू शकतो आणि सिम्प्लिफिकेशन कम्प्लीट करू शकतो. माझ्या माहितीनुसार तुम्ही ह्या व्हॅल्यूज सुद्धा कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. अननोन एखादी टर्म असेल तर त्या टर्मवरून जी टर्म गिवन आहे त्या टर्मचा यूज करून तुम्हाला व्हॅल्यूज ज्या आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या कॅल्क्युलेट करता येतात. हे जे आहे ते बेस ऑन स्टँडर्ड सर्कल आहे की ज्याच्यामध्ये व्हॅल्यू ज्या आहेत त्या एनी रेडियस साठी आपल्याला लिहिता येतात. रेडियसची व्हॅल्यू काही जरी असेल पण स्टँडर्ड सर्कल आहे म्हणजे सेंटर कुठे त्याचा कंपल्सरी ओरिजिनच्या फॉर्म मध्येच तो सेंटर जो आहे, जो ऍक्सिसचा ओरिजिन असतो त्याच्यामध्येच तो सेंटर घ्यायचा आणि त्याला म्हणायचं स्टँडर्ड सर्कल. स्टँडर्ड सर्कल असेल तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हे या पद्धतीने लिहिता येतात. आणि फंडामेंटल आयडेंटिटीज ज्या आहेत त्या ह्या तुम्ही अभ्यासल्या आहेत, याच्यावर प्रॉब्लेम्स आता तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. फंडामेंटल आयडेंटिटी सुद्धा यूज करायचे आहेत, ही ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू सुद्धा यूज करायची आहे, प्लस अजून काही नवीन कन्सेप्ट तुम्हाला येतील पुढे त्याही यूज करून प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. आता आपण कन्सिडर करूया स्टँडर्ड युनिट सर्कल, म्हणजे ज्याची रेडियस कंपल्सरी किती असणार आहे आता 1 असेल आणि 1 रेडियस असेल तर व्हॅल्यू अपॉन 1 इथे येईल. साइन थिटा इज इक्वल टू वाय अपॉन 1 आणि अपॉन 1 आपण शक्यतो लिहित नाही म्हणजे आन्सर याचं काय येईल आपलं, विच इज वाय. सिंगल वायच्या फॉर्म मध्ये ही टर्म लिहिता येते. तसंच इथे एक्स अपॉन 1 म्हणजे टर्म येईल फक्त एक्स. टॅनला आणि कॉटला काहीच फरक पडणार नाही, त्या व्हॅल्यूज आहे तशा राहतील. फरक कुणाला पडेल परत, सेक. सेक इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस आणि म्हणूनच व्हॅल्यू कशी लिहिता येईल 1 अपॉन एक्स. इथे काही नाहीये म्हणजे 1, त्याचा रेसिप्रोकल येईल 1 अपॉन एक्स आणि तीच टर्म आपण इथे लिहिली. कोसेक इज द रेसिप्रोकल ऑफ साइन आणि म्हणून ही टर्म लिहिता येईल आपल्याला 1 अपॉन वायच्या फॉर्म मध्ये. हा जो आहे हा पॅटर्न कधी येईल, जेव्हा आपण स्टँडर्ड युनिट सर्कल कन्सिडर करू तेव्हा रेडियस त्याची 1 असेल, सेंटर ऍट ओरिजिनच असेल त्याचा,
म्हणजे जे सर्कल आहे त्याचं सेंटर आपला ओरिजिनच असेल, अशा 2 कंडिशन महत्वाच्या घ्यायच्या. 2 शब्द आहेत म्हणजे 2 कंडिशन त्याच्यामध्ये असणार आहे. आणि तो जो सर्कल आहे तो त्याच्यावरून ट्रिग्नॉमेट्री आपल्याला या पद्धतीने घेता येईल. याही ट्रिग्नॉमेट्रीच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या फंडामेंटल आयडेंटिटीच्या ह्याच राहतात. पुस्तकात त्या प्रूव्ह पण करून दाखवल्यात. 10वीच्या पुस्तकात सुद्धा त्या तुम्हाला प्रूफ म्हणून गिवन दिलेल्या आहेत. ही जी ट्रिग्नॉमेट्री आहे ती नेहमीच एक लॉजिक लक्षात ठेवायचं. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये ही जी ऍडिशन येते हे सर्वात महत्वाचं. ही जी ऍडिशन येते ना ती मॅक्झिमम ऍडिशन किती आहे? 1 आहे आणि त्याच्या स्क्वेअरची ऍडिशन 1 आहे. म्हणजेच व्हॅल्यू जी आहे ती नेहमी ट्रिग्नॉमेट्रिक रेशो जो आहे साइन, कॉस आणि टॅन हे बेसिक 3 लक्षात घ्यायचे. त्याच्यावरून उरलेले 3 जे आहेत ते ऑटोमॅटिक लक्षात येतात आपल्याला. आणि 1-2 जरी लक्षात आले म्हणजे साइन आणि कॉस जरी लक्षात आले तरी टॅन पण लक्षात येतो. म्हणजे उरलेले जे 4 आहेत ते सुद्धा आपल्याला ऑटोमॅटिकली लक्षात येतात. म्हणून पहिल्या 2 कडे जर फोकस केला तर उरलेल्या टर्म्स ह्या लक्षात येतात. पण जेव्हा आपण त्याच्या फिक्स व्हॅल्यूज बघतो तेव्हा तुम्हाला ज्या चार्ट आहेत म्हणजे ज्याला टेबल तुम्ही म्हणतात तो टेबल जो आहे तो पण महत्वाचा. त्या टेबलनुसार तुमच्या ज्या व्हॅल्यू मी मागे पण तुम्हाला सांगितलं तर टेबल लिहून ठेवा किंवा पाठ करून ठेवा. तो टेबल मी आता थोडासा लिहून दाखवते जेणेकरून मला जे काही सांगायचं ते लक्षात येईल. आपल्या टेबलमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आपण साइन घेऊया आणि कॉस घेऊया. 2च ट्रिग्नॉमेट्रिक व्हॅल्यू घेऊया आणि ह्याच्यासाठी हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे. आणि ह्याच्यासाठी जे अँगल्स आहेत ते अँगल्स मी आता इंडिकेट करेल. 0 पासून स्टार्ट करेल. सो 0 अँगल साठी डिग्री लिहायची आपल्याला 0 डिग्री आणि रेडियन्स अशा दोन्ही फॉर्म मध्ये आपण इंडिकेट करूया. तसंच 30 डिग्री साठी व्हॅल्यू आणि π/6 म्हटलं जातं त्याला. म्हणून रेडियन्स मध्ये π/6च्या फॉर्म मध्ये लिहायचं. हे कंपल्सरी लिहायचं जेणेकरून आता प्रॉब्लेम जेव्हा आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत तेव्हा ते रेडियन्स मध्ये पण असतील किंवा डिग्री मध्ये पण असतील. त्यामुळे ते लक्षात यायला पाहिजे किती म्हणजे काय. 60 डिग्री π/3 रेडियन्स. नंतर येतो 90 डिग्री π/2 रेडियन्स. 180 डिग्री म्हणजेच व्हॅल्यू येईल π. 270 डिग्री टर्म येते 3 π/2 रेडियन्स. आणि लास्ट मध्ये 360 डिग्री म्हणजेच टर्म येते 2π. हा टेबल जो आहे तो इथपर्यंत पाठ करून ठेवायचा. 360 पर्यंत 0 पासून ते 360 इथपर्यंत पाठ करायचा. बऱ्याच वेळेस तुम्हाला बहुतेक ह्या 3च व्हॅल्यूज माहिती असतात. पुढच्या टर्म्स तुम्ही ऑब्झर्व केल्या नाही आहेत किंवा लक्षात घेतल्या नाही आहेत. पण आता त्या लक्षात घ्यायच्या आहेत आणि पाठही करून ठेवायच्या आहेत. हे करत असताना फक्त साईनच्या जरी व्हॅल्यूज पाठ केल्या ना तर उरलेल्या टर्म्स तुम्हाला ऑटोमॅटिक पाठ होतात. साईनची एकच टर्म लक्षात घ्यायची. साइन 0ला 0 असतो, 30ला 1/2 असतो, इथे येईल 1/√2, इथे √3/2 असतो आणि इथे तो 1. सो 0 पासून इथपर्यंत 1 हे लक्षात घ्यायचं पहिल्यांदा. आता टर्म जी आहे ती येते परत एकदा 0 नंतर -1 आणि टर्म येते इथे 0. या पद्धतीने येईल. ते कसं कॅल्क्युलेशन केलं ते मी सांगते थोड्या वेळाने. सो आता जेव्हा तुम्ही कॉस लिहितात तेव्हा कॉस करत असताना इथून हे उलट लिहित यायचं आणि टर्म कशी रिराईट करायची. 1 अगोदर कॉस 0ला ती व्हॅल्यू 1 असते. नंतर 3/2 1/√2 1/2 आणि इथे येईल 0. इथून एवढा पार्ट परत एक सपोज करायचा. आपण ऑलरेडी हे सपोज केलेलं आहे. हा जो कॉलम आहे π/2 चा ऑलरेडी आपण सपोज केलाय मागे. पण तरीही आता हा जो 4 कॉलम आहेत त्यांना एकच सपोज करायचा आणि टर्म परत उलटी लिहित जायची. म्हणजे 0ला इथे 0 आहे. नेक्स्ट टर्म येईल -1, नेक्स्ट 0 आणि लास्ट टर्म येईल 1. या पद्धतीने पाठ करायचं. एक जर पाठ केला ना तुम्ही, वरची लाईन जर पाठ केली, वरचा रो, तर तुम्हाला खालचा रो ऑटोमॅटिक पाठ होतो. लक्षात पण येतो आणि पाठ पण होतो. त्यामुळे एकाच रोला व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानुसार ग्रुपिंग मी कसं केलं, पहिलं 0 to π/2 केलं आणि नंतरचं ग्रुपिंग काय केलं मी, π/2 to 2π इथपर्यंतचं ग्रुपिंग केलं. आणि त्या पद्धतीने जर आपण
उजवीकडून डावीकडे जात असेल, लेफ्ट टू राईट तर राईट टू लेफ्ट जायचं, एवढं लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार टर्म्स ह्या लिहित जायच्या. आता टॅन लिहिताना, टॅन थिटा लिहिताना टर्म्स कशा घेणार? दिस अपॉन दिस. सो कॅल्क्युलेशन करा, 0/1. सो टर्म येईल 0. दिस टर्म अपॉन दिस टर्म, बाय टू गेट कॅन्सल, 1/√3 हे आन्सर येईल. ह्या टोटल टर्म एकमेकांना कॅन्सल होईल आणि टर्म येईल 1. परत इथे ह्या टर्मला अपॉन टू गेट कॅन्सल, √3/1 येईल, पण बाय 1 आपण लिहित नाही, त्यामुळे ही टर्म येईल फक्त √3. 1/0 इज इन्फिनिटी, किंवा तुम्ही पाठ करताना त्याला नॉट डिफाईन असं केलेलं आहे, नॉट डिफाईन. आता त्याला म्हणायचं इन्फिनिटी. दाखवायचं कसं? या आडवा 8 लिहायचं आणि त्याला म्हणायचं इन्फिनिटी, आणि तो नॉट डिफाईन हा शब्द जो आहे तो न यूज करता आता त्याला इन्फिनिटीच्या फॉर्म मध्ये इंडिकेट करायचं. नेक्स्ट, 0 समथिंग इज 0. -1/0 म्हणजे परत येणार ही व्हॅल्यू इन्फिनिटी. नंतर 0/1 इज 0. या वेनी ह्या ज्या टर्म्स आहेत त्या इंडिकेट करायच्या. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्याच्यामध्ये ही जी टर्म आहे ती -इन्फिनिटी कडे जाते, पण ते आपण नंतर बघूया. नंतर कॉटच्या वरून आपल्याला टॅनच्या वरून आपल्याला कॉटची जी व्हॅल्यू आहे ती लिहिता येते. जिथे मगाशी जर सांगितलं इथून एवढं ग्रुपिंग करा आणि हे उलट लिही द्या, म्हणजेच आपल्याला ह्याचा रेसिप्रोकल येईल इन्फिनिटी, ह्याचा रेसिप्रोकल येईल 3, ह्याचा रेसिप्रोकल 1च येईल, ह्याचा रेसिप्रोकल 1/3 येईल आणि हा 0 येईल. बघा तुम्ही, ही टर्म ही टर्म ही टर्म ही एकसारखी आली. परत या टर्मचं ग्रुपिंग करायचं. 0ला 0 आलेलाच आहे, पुढची व्हॅल्यू इन्फिनिटी, 0 इन्फिनिटी, या वेनी लिहून काढायची. तसंच सेक थिटा जर लिहायचं झालं तर रेसिप्रोकल ऑफ कॉस आपण म्हणतो. कॉसचा रेसिप्रोकल घ्या, 1/1 इज 1. ह्याचा रेसिप्रोकल उलटा करायचं त्याला, ह्याचा रेसिप्रोकल उलटा करायचं त्याला, 2 आहे. ह्याचा रेसिप्रोकल 2 येईल. 1/0 अगेन इन्फिनिटीच्या फॉर्म मध्ये येईल. ह्याचा रेसिप्रोकल घ्या, सो -1. 1/-1 येईल, विच इज -1. सो इन्फिनिटी 1/1 इज 1. या वेळी ह्या टर्म्स लिहून काढल्या की कोसेक त्याचा पार्ट जो आहे तो उलटा लिहा इथून असा, किंवा ह्याचा रेसिप्रोकल फॉर्म जरी कन्सिडर केला तरी चालतो. सो इन्फिनिटी 2√2 टर्म येईल 2/√3, 0 1, इथला हा 1 येईल आणि इथून एवढं ग्रुपिंग करा, इन्फिनिटी -1 इन्फिनिटी, आणि हेच आन्सर आपलं असेल. हा टेबल जो आहे तो झालेला आहे, पण बऱ्यापैकी तुम्हाला इथून एवढ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या नाही झालेल्या आहेत, आता त्या घ्यायच्या आहेत आणि हा अख्खाच्या अख्खा टेबल लिहून ठेवायचा. फंडामेंटल आयडेंटिटीची जी टर्म आहे ती पण लक्षात घ्यायची आणि ह्याच्यावरून आपल्याला प्रॉब्लेम्स नंतर सॉल्व्ह करायचे. अजून कन्सेप्ट बऱ्याच आहेत, त्या पहिल्या शिकवणार आहे मी, आणि मग शेवटी आपण दोन्ही एक्झरसाइज ॲट अ टाइम बघणार आहोत, म्हणजे पहिली एक्झरसाइज आणि दुसरी एक्झरसाइज. ह्या कन्सेप्ट व्यवस्थित बघा, नसेल तर समजून घ्या. मागच्या वर्षीचं जे काही आहे ट्रिग्नोमेट्री ते वाचा, समजून घ्या, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा त्यातले. हा टेबल पण अक्षरशः पाठ पाहिजे, डोळे मिटले तरी त्या टर्म्स लक्षात आल्या पाहिजे, इतकं पाठ करायचं. हे बेसिक आहे, हे जर आत्ताच पाठ केलं ना तरच तुम्हाला पुढच्या सगळ्या व्हॅल्यूज लक्षात येतील. अदरवाईज मी काय करते ना काहीच कळणार नाही. त्यामुळे हा पाठच करून ठेवायचा टेबल. डोळे बंद केले ना तरी त्या टर्म्स लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ही टर्म म्हणजे ही आहे, ही व्हॅल्यू ही आहे. हे पण पाठ करायचं. बऱ्याच जणांना हे रेडियन्स फॉर्म पण पाठ नसतात, त्यांनी रेडियन्स फॉर्म सुद्धा पाठ करायचे आहेत आपल्याला. रेडियन्स फॉर्मला त्या व्हॅल्यूज काय काय हे सुद्धा पाठ करायचे. हे 2 बेसिक लक्षात घेतले ना ह्याचं बरोबर कॅल्क्युलेशन जमेल. म्हणजे इमॅजिन तुम्ही लगेच करू शकाल की पुढच्या टर्म्स काय असू शकतात. म्हणून पाठ करताना साइन एक जरी पाठ केलं तरी कॉस त्याच्यावरून लिहिता येतो. हे 2 पाठ असेल तर टॅन, कॉट, सेक, कोसेक सगळं आपलं कम्प्लीट असतं. त्यामुळे पाठ व्यवस्थित करा, करेक्शन्स व्यवस्थित करून घ्या, चुकीचं पाठ करून घेऊ नका. कारण चुकीचं पाठ झालं की आपल्याला वाटतं आपणच करेक्ट आहोत आणि तशाच पद्धतीने आपण ते स्वतःला ठेवत जातो. तसं करू नका.
त्या फंडामेंटल आयडेंटिटी, हा टेबल आणि मगाशी जे सांगितलं स्टँडर्ड सर्कल आणि स्टँडर्ड युनिट सर्कल, त्या सगळ्या कन्सेप्ट आता पुढच्या कन्सेप्टसाठी लागणार आहेत. पुढची कन्सेप्ट आपण पुढच्या तासाला बघूया.